त्या राऊंडला त्यांनी इकडे या बाजूला त्यांना लगेचच बक्षीस याच महिलांच्या हस्ते आपण देऊन टाकू. चला, जेवढे सहभागी होते त्यांनी एक एक देऊन टाका बक्षीस सगळ्यांना. फास्ट मध्ये पहिल्या 30 महिलांच्या सहभागी होणार आहेत मी असं सांगितलं होतं. त्यांना आपण हे या ठिकाणी रूप देतोय. खास चंदूकाका सराफ आपल्या बारामतीची सुवर्ण पिढी आणि भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीनं तुम्हाला घ्या एक आणि इथंच थांबायचं. ग्रुप फोटो घ्यायचा आपल्याला मॅडम. 2 मिनिटं किंवा वरती स्टेजवर गेला तरी चालेल. आपण एक सगळ्यांना छान फोटो घेऊया. वरती स्टेजवर गेला तर अजून सुंदर फोटो येईल. सगळेजण जावा पटकन, वेळ पण वाचेल आपला. आणि इथे उपस्थित असलेल्या आता समोर असा हात धरायचा एकमेकीचा. बरोबर एक फेर धरा असा फेर. हे बघ, हा एक गाणं लावा चांगलं जरा मत नसेल. गणपती बाप्पा फास्ट एकदम टाकायचं पण देऊ नका. फेर फेर करायचं आहे फेर. माझ्या हातात बॉल आहे. हे बॉल म्हणजे फक्त खेळायला बॉल आहे. बॉल म्हणजे संकट आहे. संकट ठेवतो का आपण आपल्या जवळ? नाही ठेवत, बरोबर. आपल्याकडे ठेवायचीच नाही संकट. बघा हे ठेवलं, आउट झालं. आता करायचंय काय, म्युझिक चालू होईल. हा बॉल तुम्ही खाली ठेवायचा, उचलायचा आणि त्यांच्या हातात द्यायचा. खाली टेक वर उचलायचा, त्यांच्याकडे द्यायचा. जिथं म्युझिक थांबेल आणि ज्यांच्या हातात बॉल असेल ते आउट असतील. किती सोपं खेळ. काही ऐकायला काही वेगळं फेकायचं नाही पण. आणि ते खाली नाही पडला पाहिजे. बॉल खाली पडला नाही पाहिजे, तो घ्यायचाच, सोडून द्यायचा नाही. म्युझिक तुम्ही देताना पण इकडे लक्ष देऊ नका अजिबात, म्हणजे पारदर्शकता राहील आपल्याकडं. बंद साहेब, ठीक आहे. रेडी, 1 2 3 स्टार्ट. खाली टेक फास्ट घे, फास्ट. आता हा डेमो आहे. स्टॉप, थांबा. कोणी आउट नाही, फक्त तुम्हाला काही माहिती व्हावं म्हणून पहिला गणपतीला आपण देऊ. चला, आता मात्र ज्यांच्या हातात बॉल असेल ते आउट असेल. रेडी, तयार आहेत ना सगळे आता? ओके, स्टार्ट. भया कुणाचं तोंड बघितलं की सकाळी काय नसतं. पैसे चिंतेमध्ये होते, हरकत नाही. तसा स्टार्ट. जे जी मनापासून बघितली की नाही त्याला तुम्ही पावतोच. हरकत नाही, पुढच्या गेमला पण सहभागी होऊ शकता तुम्ही. तुम्हाला शुभेच्छा आहेत. या इकडे एक नाव घेऊन जावा, छानसं नाव घ्या. मग अशी कोणाचं राहिलं होतं काय? नंतर घेऊ त्यांना. तुळशी तुळशी पाणी घालते कळशी कळशी ब्रह्मा विष्णू महेश निरोप त्यांच्यापाशी संजय रावांचे नाव घेते गणपतीच्या दिवशी.
अरे वा, गणपती बाप्पा कायम तुमच्यासोबत राहील, तुमच्या कायम अडचणीच्या काळात तो आशीर्वाद देईल. आपलं कर्म जितकं चांगलं तितकं आशीर्वाद मोठा असं म्हणतात. स्टार्ट. उभी आहे नदीच्या काठाला, हो उभी आहे नदीच्या काठाला. कसं वाटतंय? ओके, ते त्यांच्याकडे. आणि जास्त वेळ मधल्या साहेब नाही का, पाहतच आपल्याला सत्कार समारंभ ठेवावा लागेल बरं का. मधल्या साहेब थोडं टाइम लिमिट कमी घ्या. स्टार्ट. रात्री नाही आली घरी. पैठणी जिंकायचीच आहे आपल्याला असं समजून खेळायचंय. नाही जिंकली तरी चालेल, पण खेळ असा खेळायचा की बस सगळ्यांनी बघितलं पाहिजे. चला स्टार्ट. या खेळातून आपण तिघी जणींना विनर करणार आहे बरं का. म्हणजे त्यांना डायरेक्ट फायनलला आपण तिघींना पाठवणार आहे. स्टार्ट. बहुतेक इकडची जागाच खराब दिसते बरं का. नाही लोक आउट होते तिकडे. हा थोडं जवळ आहे जरा. ओके स्टार्ट. इतकं पण नाही, थोडं मागे सरका. असू दे आता, काय असते लोकमान्य कोण होतं माहिती का? मैत्रिणीमुळे तुम्ही चाललाय का? ते आउट झाले म्हणून तुम्ही आउट झाला असं काही नसतं. पंचांगात बघायचं असलं तर आमच्याकडे मोफत ज्योतिषी चाललाय चंदूबाबा सर. जन्मवेळ सांगायची, आपली तारीख सांगायची, ते परफेक्ट सांगत. आणि ते बनारसचे का पंडितजी. स्टार्ट. भया माझंच नशीब फुटकं आहे. असं काही नाही, अजून नशीब आहे तिथं. स्टार्ट. गणपतीच्या भावाचं नाव काय होतं माहितीये का? माहितीये का? कार्तिकी. कार्तिकेय. व्हेरी गुड. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. चला स्टार्ट. नाही घेतला त्यांनी. संकट आहे ते. संकट कोण कसं घेईल बरंच. देशाचे राष्ट्रपती कोण आहेत माहितीये का तुम्हाला? हो, राष्ट्रपती कोण आहेत माहितीये का? कोण आहे? कोण सांगेल? हा, द्रौपदी मुर्मू. वा वा, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि त्या महिला आहेत बरं का. द्रौपदी मुर्मू ह्या महिला आणि देशाची राष्ट्रपती महिला आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे या अग्रेसर आहे. प्रगती करताय तुम्ही सगळेजण. मग अशी आपण बघितलं, कोण बीएड आहे, कोण डीएड आहे, कोण बीसीए, कोण बीसीएस आहे. भरपूर झालं, सगळ्यांचं शिक्षण झालेलं आहे. आणि खूप चांगली गोष्ट आहे. स्टार्ट. आउट झाले बघा त्या. एखादा उखाणा घेताय? आकाशात चमकती तारे, जमिनीवर चमकती हिरे, तुषाररावांचं नाव घेते, लक्ष द्या सर्व. हा, हिऱ्यानं आठवलं मला. हिऱ्यांचा रेट माहिती आहे का तुम्हाला? कशात मोजतात हिरे? कॅरेट मध्ये मोजतात. कशामध्ये? सोनं जसं तोळ्या मोजलं जातं तसं हिरे हे कॅरेटवर मोजले जातात. आणि कॅरेटचा रेट आहे 85,000 रुपये कॅरेट. मग तोळ्याचा किती माहिती का आजचा? माहिती का? हा,
93 सगळं वारं संपला आता. आजचा रेट आहे सोन्याचा 96,950. जीएसटी आणि मजुरी 2 लाख स्टार्ट. 2 लाख नाही, पण तुम्ही घेतला नाही ना. आता सगळ्यांनी बघितली तुमच्या हातात बॉल आहे. ज्याच्या हातात बॉल तो आउट आहे. ओके चला नेक्स्ट टाइम ट्राय करा. घे ना. घ्या पण चांगलं घ्या. तुमच्या आलंच नाही ते. कुठे घ्या बॉल. थोडं कुठे तिकडे घे. हातावर करा बरं. तुमचे नाही. मग तुम्ही 2 नाव घ्या आता चांगली छान. एक गणपती बाप्पांचं नाव देत असलं पाहिजे. बरं एक ओके चला स्टार्ट. जानवी मंदिरासमोर बहरल्या जाई जुई, जानवी मंदिरासमोर बहरल्या जाई जुई, किशोररावांचं नाव घेते सीतान स्वराची आई. बस सुंदर. तुम्हाला कोणाला घ्यायचंय का? बघा माझा नंबर कधी येईल असं नाही ना वाटत ते. नंबर कधी येतोय माहिती आहे ना? आउट झाल्यावर नंबर येतोय. मग तुम्हाला घ्यायचंय का बघा. स्टार्ट. काजळ लावणे आले मी आज, असं नको बघू ओ येते मला लाज. केला शृंगार आज घातला साज, दिसते मी भारी जाऊन. बसल्या पण होईल. अहो विचारायचं होतं मला काहीतरी. बरं असू दे चला. स्टार्ट. नाही म्हणजे आता संपला खेळ तुम्ही घ्या असं म्हणायचं त्यांना. स्टार्ट. थोडं अंतर ठेवा जरा. झालं का हो? कोण झालं? म्हटलं होतं का? नाही तुम्ही काय करता मॅडम? घरी बसते. ओके सर काय करता तुमचे? ओके जमीन किती आहे? आम्हाला नका देऊ आहो सांगा नुसतं काय तुमची चाललं काय कळलं. नाही माहिती मला. बापरे माहित आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस. त्याच्या आधी कोण होतं? एकनाथ शिंदे. त्याच्या आधी कोण होतं? ठीक आहे त्यांना भरपूर काय काय माहिती आहे. उपमुख्यमंत्री कोण आहे? अजितदादा पवार. आणि अजून? एकनाथ शिंदे. अरे वा मस्त चांगलं माहिती. टाळा होतं त्यांच्यासाठी एकदम. तसं नाही चला स्टार्ट. थोडं अंतर ठेवा जरा मागे सरका. मधले साहेब तिकडे तुम्ही. हे पहिल्यांदाच सांगायला पाहिजे होतं. पहिल्यांदाच सांगायला पाहिजे होते. मी फक्त कोट घातलेला नसलेला वकील आहे. तिकडे बंद करायचं तुम्ही. काय अडचण तुम्ही फक्त मोबाईलवर ऑपरेट करा जमेल ना. शंका नाही राहिली पाहिजे अजिबात. सगळं अगदी बरोबर आहे. योग्य निर्णय. अजून काय सूचना असल्या ना तुम्ही बिनधास्त सांगा. काही अडचण नाही. आपल्याला जेवढं तुमच्यासाठीच आहे सगळं. रेडी स्टार्ट. आउट झालं बघा. आपल्या देशात आपला जो तिरंगा आहे मॅडम, तिरंग्यामध्ये किती रंग आहेत? 4 कसे असतील? नावच ती आहे. तीन. अशोक चक्राचा एक रंग. हा म्हणजे रंग विचारल्यामुळे बरोबर सांगितलं त्यांनी. मग बरोबर आहे ना. मुख्य रंग किती आता सांगा? मुख्य मुख्य तीन. आणि वरती कुठला असतो? केसरी. त्याचा अर्थ काय माहितीये? कशाचं प्रतीक असतो तो? कोण सांगेल? कशाचं प्रतीक आहे तो? बलिदान. हा बलिदान. ब्लड रक्त बलिदान. हा
त्याग बरोबर आहे, त्यागाचं प्रतीक आहे तो. आणि पांढरा कशाचा आहे? शांततेचा आहे. आणि जो हिरवा आहे तो कशाचं प्रतीक आहे? समृद्धीचे प्रतीक आहे, माहिती असू द्या. आणि जे अशोक चक्र आहे त्याला किती आरे आहेत? व्हेरी गुड. अरे मराठीतली मंडळी सगळीच हुशार आहेत. सगळ्यात जोरदार टाळ्या वाजवूया आपण. आपल्या राष्ट्राविषयी देशाविषयी आपण अभिमान बाळगला पाहिजे कायमच. Start. आऊट झाला का तुम्ही? सावित्रीबाई फुलेंचे जन्मगाव कोण सांगेल? कुठे आहे ते? तालुका तालुका कुठं? खंडाळा. कोण कोण जाऊन आले? अरे वा, मस्त एकदम. कधीतरी जाऊन बघा, तिथं खूप छान एकदम तिथं स्मारक आहे. आणि अतिशय छोटं खेडेगाव आहे, तिथं त्यांचा जन्म झालेला आहे. अतिशय सुंदर आहे. खरी प्रेरणास्थळ आपली तीच आहे. स्टार्ट. लय प्रॅक्टिस झाली आता. सारखं असं काय व्यायामच करत नाहीत आजकाल लोक, म्हणून हे घ्यावं लागतंय. तुम्ही करता बरं का, तुमचं नाही काय सगळ्यांचं. म्हणजे कराटे सोडून सगळीकडच्या महिला असं सांगितलं मी. थोडा डिस्टन्स ठेवा. चला. हा, सहा मधून 3 महिला होणार आहेत. असू द्या, काय हरकत नाही. तुम्हाला काय म्हणायचे? काय एखादं गाणं वगैरे म्हणू शकता बरं का, काय अडचण नाही. तुमच्यासाठीच आहे. स्टार्ट. आंबा माशी दिसते फुलव्याची चांदणी, आंबा माशी दिसते फुलव्याची चांदणी, दादा आंबा बाई माझी उडते गावी पापणी, दादा आंबा बाई माझी उडते गावी पापणी. इतक्या उशीर खेळून बया काहीच उशीर झालं नाही. आज कशाची भाजी किती देऊ? होय, मुटकीची वेळ. बरं जेव्हा बी भाई बोलावलं आम्हाला, आम्ही किती खाल्लं असतं असं. हो बरं, आता पुढच्या नंबर देऊन ठेवायचा ना. म्हणा की असं तुम्ही. हा, चाल. थोडा अंतर ठेव. Start. एक जण आउट होणार आहे, तिघी जण फायनलला राहणार आहे. नाही, तुम्ही सोडला आहो, तुम्ही नाही घेतला. हुशार आहेत ते सगळेजण. तिघी जणींचं तुम्ही काय करता तिघी पण? ओके, तुम्ही तिघींसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात. अभिनंदन. आणि तुम्ही तिघींची नावं तिथे द्यायची आहेत.